आज आपण बनवूया कोलंबीचं कालवण आणि रावस फ्राय। जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहे फिश फ्राय आणि कोलंबीचा कालवण। अरे पण मला सगळ्यात जास्त आवडतो। यस, आता आपण घेतली सोललेली क्लीन केलेली कोलंबी, ती आपण चांगली धुवून घेऊया। आता आपण कोळंबी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। अरे वा, आंबा पण? हो, आपल्या आगरी पद्धतीचा कोलंबीचा कालवण आहे। त्यात आपण कैरी पण टाकतो। या आहेत फ्रेश कोलंब्या पनवेलच्या मार्केटमधून। त्यात आपण टाकणार शेंगा, बटाटा आणि कैरीचे काप। शेफ, मॅरिनेट नाही काय करायचं? नाही, आपण आगरी पद्धतीचं बनवतो ना, आपण थोडी हॉटेल स्टाईलचं बनवतोय। ठीक आहे। फोडणीसाठी आपण 1 चमच हळद, 2 चमचे मसाला, तिखट हवा असेल तर थोडा जास्त घेऊ शकतो। आपला आगरी घरचा बनवलेलाच मसाला आहे। थोडासा गरम मसाला, 1 चमचा आपण मिरची पावडर घेऊ आणि चवीप्रमाणे मीठ। सध्या मी 1 चमच घेते। फोडणीला आपण तेल घालूया। नॉनव्हेजला आपण थोडं जास्तच तेल घालतो। आपण याच्यात 5 चमचे घालूया तेल। नॉनव्हेजला थोडं जास्त तेल असेल तर चव चांगली लागते। 5 थोडं जास्त घालते मी। थोडं हिंग, चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि मग ठेचलेलं लसूण। मच्छीच्या फोडणीला आपण फक्त लसणाची फोडणी देतो आणि मीठ मसाल्याची। मच्छीत जेवढं लसूण असेल तेवढी टेस्टी लागते मच्छी। स्पेशली कोलंबीच्या कालवणाला थोडं जास्त लसूण घालायचं। थोडंसं तांबूस होऊन द्यायचं लसूण। आता आपण मसाले घालूया आणि चांगले मिक्स करून घेऊया। या फोडणीत आपण कोळंब्या घालायच्या। ढवळून घ्यायचं। हे मिक्स आपण करून थोडं 5 मिनिट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी ओतायचं आहे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी घालायचं। जास्त पाहिजे रस्सा? हो, मग आपण जास्तच घालतो।
मला कमी रश्श्याची आवडते, यांना जास्त रश्श्याची आवडते. आता आपली कोलंबी शिजते तोपर्यंत आपण रावस फ्रायची तयारी करूया. रावसला आपण स्वच्छ धुवून घेऊया. खूप फ्रेश रावस आहे, आमच्या पनवेलच्या मार्केटमधून आणली आहे, कोळीवाड्यातून. हळद 1 चम्मच, मसाला थोडाच टाकते मी फ्राय मच्छीला. आणि मीठ घालूया आपण, चवीपुरतं मीठ घ्यायचं. मच्छी जरा क्रिस्पी हवी असेल तर थोडं आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉर टाकायचं. मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आणि नंतर थोडं अर्धा लिंबू, एवढी मच्छी असेल तर अर्धा लिंबू पिळायचा. मच्छी खूप चविष्ट लागते लिंबूने. हे सर्व टाकल्यावर चांगले मिक्स करून घ्यायची मच्छी आणि 5 मिनटं आपण थोडंसं त्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आणि मग फ्राय करायची. तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊ. अजून झाले नाही आहे, अजून बटाटा शिजला नाही आहे, म्हणजे मच्छी होणं बाकी आहे. तर आपण कमी गॅसवर ठेवूया, तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घेऊया. 3 चमचे तेल टाकूया. एवढ्या मच्छीसाठी 3 चमचे ओके आहे. चिमूटभर हिंग घालायचं आणि फ्रायसाठी लसणाची फोडणी द्यायची. फ्राय मच्छीला थोडं जाडच लसूण ठेवते मी, कारण की मला लसूण खूप आवडतं मच्छीतलं. बारीक ठेचत आणि आपली मच्छी त्याच्यावर सोडायची. फ्राय मच्छी आपण जी फर्स्ट टाईम टाकतो तेव्हा ती लगेच एकदा पलटी मारायची आहे आणि नंतर मग थोडा वेळ जास्त वेळ ठेवायचा. आता सर्व आपण पलटी मारून घेऊया, म्हणजे ती खाली शिजतात ना, मच्छी चांगली शिजते पण. खूप छान सुगंध येतो मच्छीचा. म्हणजे सर्वात आवडती मच्छी म्हणजे फ्राय मच्छी. दुसऱ्यांदा आपण एकदा पलटी मारून घेऊ. आता सध्या आपण मध्यम गॅसवर शिजवत होतो, आता थोडी आपण गॅस कमी करू आणि हळूहळू शिजायला देऊ. पीठ लावल्याने मच्छी क्रिस्पी होते आणि त्याचा टेक्स्चर पण छान येतो. आता आपण ह्याला मध्यम गॅसवर कमी गॅसवर शिजायला ठेवू. आपला कोळंबीचा कालवण झाला आहे, कारण की बटाटा शिजला आहे. तसा छानसा कालवण झाला. आता आपण भात ठेवूया. मच्छी भात आम्हाला खूप आवडतो. ती फ्राय मच्छी सुद्धा झाली आहे. हे बघा, मच्छी शिजली आहे.
टेस्टी एकदम भारी.